नमस्कार मंडळी. तर आजची सुरुवात करूयात आपण चिया सीड आणि लेमन वॉटरने. हे जरा आंबट असल्यामुळे मला थोडंसं वाकडं तिकडं होत होतं, बस स्किन के लिए कुछ भी ना, इसलिए मी गपचूप पिऊन घेतलं. रोज पिल्यामुळे बघा स्किन कशी ग्लो मारते माझी. त्यानंतर दिवसभर हेल्दी खाऊयात असा विचार केला आणि शेवट मातीच खाल्ली, कारण की मी बनवली पावभाजी दुपारी. आणि खूप दिवस माझे व्लॉग येत नव्हते बिकॉज माझा फोन फुटला होता पुण्याला असताना. मग माझे पेपर वगैरे झाल्यावर मी संभाजीनगरला आले आणि फोनला रिपेअर केलं. आता मी व्लॉग्समध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करेल की असं मी बोलली आहे. तर बघूयात करते का नाही. आणि आता मला 3 महिने सुट्ट्या आहेत कॉलेजला, म्हणजे आमची ऑनलाईन इंटर्नशिप चालू आहे, बट ते समर हॉलिडेज ना, ह्याच्यामध्ये काउंट होणार. आता मी काय करू 3 महिने, तुम्हीच मला कॉमेंटमध्ये सांगा. मग खतरक प्लेट बनवून असे हाताने माझे पाव भाजले तव्यावर, मस्तपणे सगळ्यांना गरम गरम पावभाजी सर्व केली. हे मम्मीला पैसे मागताना रिॲक्शन शेविंग करायची. दुपारी मला होत होतं बोर, म्हणून मी आवरलं आणि गेले माझ्या फ्रेंडच्या घरी टाइमपास करण्यासाठी. तिथं गेले आणि मग तिने माझे हे पायाचे डेड स्किन सेल्स काढून दिले या मशीनने. त्यानंतर माझ्या पाया बघा किती सॉफ्ट आणि किती स्मूथ वाटत होते. खूप छान, मला खूप आवडलं हे. आणि हे बघा आमचं इंडियन जुगाड, जर कुठलीही गोष्ट चालली नाही तर फक्त मारायची किंवा त्याला फेकायची, ती आपोआप चालू होऊन जाती. त्यानंतर आम्ही मस्तपणे मॅगी वगैरे बनवली आणि लॅपटॉपवर मस्त मूवी बघितली इंग्लिश. ही मूवी बघता बघता आम्हाला कळलं की आम्हाला कितीपत आम्ही इंग्लिश बोलू शकतो किंवा आमच्यामध्ये किती स्किल्स आहे इंग्लिश बोलण्याचे. त्यानंतर मी घरी गेले आणि मम्मीला नेलं डेंटल हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप करण्यासाठी. डॉक्टरने चेकअप वगैरे केला. त्यानंतर जेवणाचा टाईम झालाच. मग घरी येऊन आम्ही तीच सकाळची पावभाजी गरम केली, पाव गरम केले आणि खाल्लं. तर आजसाठी एवढंच, बाकीचं बघूया उद्या. बाय.